बघितला ना पावसाचा आवाज केवढा आहे, असा धुमाकूळ नुसता पावसाचा चालू आहे बघा कालपासून. काल तर इतकं वादळ आणि इतका पाऊस चालू होता ना, तर असो पावसाचे दिवस म्हटल्यावर असणारच. तर हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाच ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करूत. तर बघा पावसाने खरंच सांगते काल एवढं वादळ सुटलं होतं की रात्रीत ना हे झाड आता एवढं मोठं आहे बघा, झाडे नारळाचं, आणि तळातून ना उन्मळून आलेलं वरती त्याच्या मुळ्या ना अशा पूर्ण दिसत होत्या. खालून जमिनीपासून ते ना मुळ्या त्याच्या सगळ्यांना निसटल्या होत्या. अगदी तिरकं झालं होतं झाड. हे कधी पण पडेल असं वाटतं आता हे झाड. आणि इकडे ना सीताफळं पण बागेत लागली होती भरपूर. केवढी गळून पडलीत ना काय अंदाजच येत नाही. मला तर आता फक्त 1-2च आता इथे दिसतात, कारण भरपूर लागली होती. पण आता ती कुठं दिसायचाच पत्ता नाही, कारण वाऱ्याने ती पण मला वाटते सगळे पडून गेलेली आहेत. पेरू तर काय बघायलाच नको, गळून गेलेत सगळे. आणि सीताफळं पण कदाचित पलीकडे गेलेत. तर बघायला तर हिरवंगार सगळं वाटतंय, निसर्गरम्य वाटतंय, छान वाटतंय. पण तितकाच धोका आहे. सगळ्यात जास्त धोका आहे तो ह्या निलगिरीचा. खूप उंच आहे आणि ती कधी पण शेजारी तर पडेल किंवा उलट दिशेने जर आमच्या घरावरती पण पडू शकते. इकडे बागेत स्वयंपाक करायला छान वाटत होतं उन्हाळ्यात, पण आता चुलीची अवस्था तर काय बघायला नको अशी झाली. हे बघा झाड कसं तिरकं झाले. मला वाटते ते आता काही राहत नाही. त्याला व्यवस्थित आता बांधून त्याला सपोर्ट कशाचं तर देऊन ना मग ते व्यवस्थित दिसते बघा. तुम्हाला दिसत असेल तिरकं झाले पूर्ण. एका बाजूनं त्याच्या पूर्ण मुळ्यावरती आलेत. तर त्याला तुम्हाला जर माहिती असेल काय करावं लागेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की काय करू आता त्या नारळाच्या झाडाचं, काय करावं लागेल नक्की मला शेअर करा. आणि गेले 4-5 दिवस मी आता या बागेत आलेच नव्हते, कारण पाणी असं चिकचिक होते ना. कोबा आहे तिथं, फरशी आम्ही काढली आहे आता, तिथली कोबा केलेलं आहे, पण तरीही ना शेवाळते किंवा पाय घसरेल म्हणून मी इकडं आलेलेच नाही. आणि इकडं सहसा जास्त काही काम नसतं, फक्त कचरा टाकायपुरतं काम असतं, कारण कचऱ्याच्या कुंड्या माझ्या बागेच्या पाठीमागे आहेत. तर दिवसभर भिजलो तिकडे पावसात. आणि कधी एकदा चहा आज जाऊन पिलं असं झालं होतं. त्यामुळे गेल्या पहिल्यांदा चहाचं पातेलं बघितलं आणि चहा पहिला ठेवला. मस्त असं चहा उकळते तोपर्यंत टफी पण आमच्या मागे करत होती, तिला पण बिस्किट घातले आणि चहाची वाट बघत होती शिजायचं. तर हा गाऊन जो आहे ना तो नवीनच आहे, पण ना खूप मोठा झाला आहे आणि खूप ढगाळा दिसतो. नाही तर तुम्ही म्हणाल की हे काय बुजगावण्यासारखं वाटते, तर ह्याला अजून फिटिंग करायचं आहे त्यामुळे तो तसा दिसतोय. तर पहिला चहाचा मस्त असा टी व्ही बघत आनंद घेऊया म्हटलं, त्यामुळे टी व्ही पहिला लावला आणि चहा मस्त घेतला. त्याच्यानंतरच मग थंडी गेली. त्याच्यानंतर 2-3 तास जरा झोपले. एडिटिंगचं काम करायचं होतं ते बाकी होतं ते करून घेतलं. त्याच्यातून उठल्यानंतर ना मग पहिला कपडे बदलले, कारण मला असं बाहेर म्हणजे चौकातच जायचं होतं भाजीपाला आणायला. आणि गाऊन तर पूर्ण बघितलं तुम्ही मागाशी की पूर्ण मोठा आहे, त्याचं फिटिंग केलेलं नाही आणि भिजली होती पूर्ण, त्यामुळे चेंज केलं. तसं तर जाऊ शकत नाही, जाते मी गाऊनवरती चौकात, पण आता तो भिजला आहे म्हटल्यावर कसं जाणार, त्यामुळे नाही गेलं. त्यामुळे म्हटलं आता ठीक आहे साडीच नेसूया. तर इकडे मी आवरायला घेतलं माझं. तर चेहऱ्यासाठी घरात मी असले ना सकाळी पण काय लावायला बघत नाही आणि संध्याकाळी पण. आता फक्त चौकात जायचं आहे म्हणून म्हटलं फ्रेश होऊन जाऊया, अशा अवतारात जायला नको म्हणून मग मी आता फक्त गार्नियर यूज करते, बाकी काही यूज करत नाही. तोपर्यंत आरू पण आला होता शाळेतून आणि तो पण भिजून आला होता. त्याला छत्री आणायची आहे, त्याच्या हातात तर काय टिकत नाही. छत्री किती घेतली ना तर तो काय एका जागेवर ठेवत नाही. अशी गेल्या वर्षी त्याने छत्र्या 2 घालवल्या, त्यामुळे यावर्षी त्याला अजून काहीच आणलेलं नाही. आणि ह्या वर्षी म्हणत होते की सगळे पाऊस कमी आहे, पण भरपूर लागला आहे आतापर्यंत. लागू दे, शेतकऱ्यांच्यासाठी पाऊस गरजेचाच आहे, पण जरासं थोडी विश्रांती घेतली तर चालते पावसानं. तर असो, कारण आम्हाला पाऊस चिकचिक वाटते म्हणून शेतकऱ्याला पाऊस नाही असं चालणार नाही. त्यामुळे पाऊस पडू दे. आमचं काय, आम्ही काय घरीच असतो, त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. तोपर्यंत जानू मॅडम पण आले. आज जानू मॅडम बिडशेडवरती जातात ज्ञानविज्ञान हायस्कूलमध्ये, त्यामुळे ते आपण पूर्ण भिजून आली होती. छत्रीचा काय उपयोग नसतो आहे. तिच्या अक्षरशः डब्याच्या बॅगेत ना त्यामध्ये सुद्धा पाणी भरून घेऊन आली होती ती. इतका पाऊस झाला होता काल, पूर्णपणे ओली चिंब झाली होती. तरी बघा दिसत असेल तुम्हाला बाहेर पाऊस काही कमी नाहीच आहे, धारा पावसाच्या वाहतच आहेत. आणि मला जायचं होतं चौकात. छत्री एकच असल्यामुळे मी जानूची वाट बघत थांबले होते. दूध पण आणायचं होतं, तर ती आल्यानंतरच मग मी गेली. तर मॅडमची ऑर्डर होती की येताना बिस्किट पण आणायचे. घरात आहेत पण त्यांना ते नको आहे, त्यांना दुसरे हवेत. तर चला मग चौकात जाते मी, दूध आणि भाजीपाला काय काय आणायचं ते घेऊन येते. काय आणलंय?
उडून जात. काय केलं मग टिक्क्यात ना का काय करायला गेलं रे? पाणीपुरी इथं भेटते होय. काय केलं? तर इकडे आले बघा मी दुधाच्या डेअरीमध्ये. तर गावात आमच्या 3-4 डेअरी आहेत, तर आम्ही इथून दूध घेतो आणि मस्तच दूध असते इथं. अगदी घरच्यासारखंच भेटते, काहीही भेसळ नाही. त्यामुळे आम्ही रोज इकडूनच दूध घेतो. अर्धा लिटर मी गाईचं दूध घेते आणि अर्धा लिटर म्हशीचं. गाईचं अशा करता कारण पिल्ले आहेत ना आपल्या घरात, त्यामुळे म्हणजे टफीची, त्यामुळे त्यांच्यासाठी दूध ते गाईचं घेते आणि म्हशीचं मग आम्ही फक्त चहासाठी वापरतो. त्यामुळे मुलं काही खात नाहीत, यांना आणि मलाच दूध लागतं, त्यामुळे मग अर्धा लिटर बास होतो आमच्यासाठी. त्यामुळे आज संध्याकाळी नेलं की उद्या संध्याकाळी आम्ही येतो. आणि हा आमचा चौक आहे बघा, इकडे चौकातच माझं माहेर आहे. इथे दत्त मंदिर आहे आणि ही मराठी शाळा चौकात, आणि इकडे मेडिकल आहे. आणि गावात आमच्या असं भाजीपाल्याचा टेम्पो देखील येतो. हे दादा येतात, भाजीपाला मस्त असतो त्यांच्याकडे, पण मी घेते नेहमी त्यांच्याकडे आल्यानंतर. कधी कधी समजतं मला की चौकात म्हणजे टेम्पो आला आहे भाजीचा, कधी नाही समजत. तर तिकडून आले मी भाजीपाला घेऊन, आणि अक्षरशः छत्री नेऊनसुद्धा काय उपयोग नाही, भिजले होते पूर्ण. कपडे चेंज करून पण काय उपयोग नाही, कारण सगळंच गार झालं होतं. तर इकडे मी भाजीला कोबी आणि वांगी आणि फक्त हिरवी मिरची इतकंच काहीतरी आणलं होतं. रोज ताजं भेटतं आपल्या इकडे, त्यामुळे काय असं ढीगभर आणून ठेवायची काही गरज नाही. त्यामुळे छान कोबी भेटला होता आणि छोटे छोटे असे वांगे होते, जे मला खूप प्रचंड आवडतात, वांग्याचं भरीत. त्यामुळे ते मी घेऊन आले होते. मुलांना नाही आवडत, पण मला आवडते म्हणून त्यांच्यावरती मग जरासं हे करायचं आणि घालायचं मग त्यांना पण खायला. दुसरी बनवायचीच नाही भाजी, मग खातात गुपचूप. तर मस्त अशी वांग्याची भाजी बनवणार होते मी, पण आज नाही आहे, आज मला दुसरी भाजी बनवायची आहे. आज मी काल शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या, त्याची मला भाजी बनवायची. तर पहिले तर मुलं ना चहाची वाट बघत बसले होते, कारण भिजून आले होते, दूध संपलं होतं, त्यामुळे मी चहा ठेवून गेले होते येईपर्यंत उकळेल म्हणून. तर इकडे आल्यानंतर मग मी दूध पण गरम करायला ठेवले लागलेच, आणि मग आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून मग चहा घेतला. तोपर्यंत पिल्यांना पण आणि टपीला पण दूध घालून घेतलं. मस्त असं चहा आम्ही एकत्र तिघांनी पिऊन घेतला, कारण हे तर संध्याकाळच्या चहाला नसतात, सकाळीच आम्ही घेतो. त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी तांदूळ वगैरे ना नीट करून ठेवले होते मी, पण तरीही तुम्हीसुद्धा चेक करून घालत जावा, कारण कधी काही किडामुंगी काही जाऊन बसलेलं कळत नाही. त्यामुळे कधीही चेक केलेलं चांगलंच असतं. तोपर्यंत ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आल्या. त्या सहसा नसतात घरी, त्यांनी आता नवीनच व्यवसाय चालू केला आहे. त्यांचा बेकरीचं प्रोडक्शन म्हणजे बेकरी टाकली आहे त्यांनी, वाकरे नाही, आडूर फाट्यावरती. तर नक्की तुम्ही तिकडचे कोण असाल तर नक्की भेट द्या. छान आहे, छान मस्त उत्तम प्रकारे त्या बेकरी चालवतात. पहिलाच प्रयत्न आहे त्यांचा, पण मस्त चालवतात. कुठलंही काम त्यांना बऱ्यापैकी सगळंच जमतं. आधी त्या कपड्याच्या दुकानात होतात, त्यांचंच म्हणजे दिराचं स्वतःचं दुकान आहे, तिथे होतात, पण आता त्यांनी स्वतःचं चालू केलं आहे. तर तेही त्या उत्तम प्रकारे चालवतात. त्यामुळे नक्की तिकडचे कोण असाल तर नक्की त्यांच्या बेकरीला नक्की भेट द्या. तर इकडे बऱ्याच दिवसांनी त्या आल्या होत्या, कारण त्या सकाळी 9ला गेले की संध्याकाळी 9 वाजता येतात, आणि सहसा आमची भेट होतच नाही आता. त्यामुळे खास माझी भेट घेण्याकरता आल्या होत्या. तर थोडा वेळ बसल्या, त्यांच्याशी गप्पा चर्चा झाल्यानंतर त्या गेल्या, आणि मला इकडे शेवग्याची भाजी करायची होती. रेसिपी तर मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे यूट्यूबवरती, पण बघा परत एकदा, ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी परत एकदा बघा. खरंच खूपच छान लागते भाजी. जेव्हा म्हणजे शेवग्याची भाजी मी खरंच बनवते त्यावेळेला खरंच सांगते, एक भाकरी तरी एक्स्ट्रा जाते सगळ्यांनाच. त्यामुळे ना प्रचंड भाजी खूपच मस्त होते. नक्की करून बघा हो एकदा, खरंच मी सांगते म्हणून एकदा ना शेवग्याची सुकी भाजी नक्की करून बघा. तर त्या भाजीसाठी ना शेवग्याच्या शेंगा आहेत ना, त्या मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत. रेसिपी मी इकडेच दाखवते आता तुम्हाला ब्लॉगमध्येच, तर असेच ब्लॉगमध्ये रेसिपी तुमच्याशी शेअर करत जाईन, नक्की बघत जावा. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघत जावा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. तर इकडे ना कांदा मी जास्त घालणार आहे, जास्तच घाला, म्हणजे आपल्याला ग्रेव्हीमध्ये ना एक्स्ट्राचा मसाला असा काही घालायचा नाही आहे, त्यामुळे कांद्यामुळे त्याची टेस्ट अजून वाढते. तर मी इकडे मोठे ना 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, आणि ते तेलामध्ये फ्राय करायला ठेवलेत. सहसा आता ना मी स्टीलची सगळी भांडी वापरते. असं नाही की आमचा स्टीलचा व्यवसाय आहे म्हणून, असं काही नाही आहे, पण कधी तर तुम्ही बघा की म्हणजे आपल्या घरात जर ॲल्युमिनियमची जर्मनमध्ये जर पातेली
पातेली वगैरे असेल ना तर ती बघायचं की साईडला असतं चिमट्याने पकडलेली ना त्याचे निशाण ना त्याच्यावरती असतात किंवा कडेनं ना चेपलेले वगैरे असतात. तर ते कशामुळे माहिती आहे का, ती ॲल्युमिनियम आहे ना ते गरम झाल्यानंतर सॉफ्ट होतं आणि ते असं म्हटलं जातं की खाण्यात उतरतं वितळतं असं बोलतात ते. त्यामुळे त्या म्हणजे आपल्यासाठी ते शरीरासाठी चांगलं नाही आहे ॲल्युमिनियममध्ये स्वयंपाक केलेला, सॉरी जर्मरमध्ये स्वयंपाक केलेला. त्यामुळे स्टीलमध्ये केल्यानंतर ना तो आपल्या शरीरासाठी चांगला आहे. म्हणून मग मी आता सहसा स्टीलमध्येच सगळं मी बनवते. भातासकट मी स्टीलमध्येच बनवते. कुकर आता आहे म्हणून मी कुकरला लावला आहे, पण बऱ्यापैकी भात पण माझं स्टीलच्या पातेल्यामध्येच असतो. जाड बुडाची पातेली वापरली ना तर अजिबात काही करपत वगैरे नाही. त्यामुळे छान होतं स्टीलच्या भांड्यात पण स्वयंपाक. त्यामुळे सगळे आता घरात तर मी सहसा स्टीलचेच वापरते. तर इकडे ना मी शेंगा चांगल्या तेलामध्ये भाजून घेतलेल्या आहेत. म्हणजे कांदा आधी भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर शेंगा स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकल्या आणि त्या पण छान प्रकारे जसं आपण म्हणजे चिकन मटन वगैरे तेलात फोडणी टाकून कसं फ्राय करून एक थोडा वेळ 5 मिनटं आपण झाकण लावून ठेवतो तसंच त्याच प्रकारे ना हा प्रकार आहे आणि टेस्टही त्याच प्रकारे काहीतरी लागते. तर ना व्हेजिटेरियन लोकांच्यासाठी एक नंबर आहे शेवग्याची सुकी भाजी. तर शेवग्या शेंगा टाकल्यानंतर मीठ लावून थोडा वेळ मी भाजायला ठेवला त्याच्यामध्ये आणि झाकण लावून ठेवलं. मस्त अशा त्या शिजल्या होत्या. त्याच्यानंतर मग मी काय केलं की जे वाळकं खोबरं आहे ना, ओलं खोबरं नाही, वाळकं खोबरं घ्यायचं आणि लसणाच्या पाकळ्या हे एकत्र बारीक करून घ्यायच्या मिक्सरवरती आणि ते त्याच्यामध्ये घालायचं. सुकं खोबरं आणि लसणाच्या पाकळ्या बारीक करून शेवग्याच्या शेंगामध्ये घालायच्या आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं. त्याच्यानंतर त्याच्यावरती चटणी टाकायची, थोडंसं मीठ आणि एक्स्ट्राचं पाणी घालायचं जेणेकरून शेवग्या शेंगा त्याच्यामध्ये शिजतील. आणि त्या शिजत आल्या की मग छान ग्रेव्ही तयार होती. पातळ अजिबात रस्सा ठेवायचा नाही, घट्टसर होईपर्यंत शिजवायचं आहे आपल्याला. आणि इकडे बऱ्याचदा आता माझं पाणी पिणं होत आहे कारण दमलेलं कळत नाही आपल्याला. पावसाळा जरी असला तरी आपण थकत असतो, इकडे धावपळ इकडे तिकडे. व्हिडिओ जरी तुम्हाला आता तो फास्टमध्ये म्हणजे असं वाटत असेल पण बराच वेळ तिथं आपण उभं राहिलेला असतो किचनमध्ये. आणि प्रत्येक गृहिणींना थोडं थोडं काम करत का असेना पाणी पिलं पाहिजे, आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. असं म्हणतात की 4 लिटर पाणी पिलं पाहिजे, पण आपल्याकडून काही तेवढं होत नाही. आणि आता मी काय केलं माहिती आहे का, हंडाच ना उकळून ठेवलेला आहे. पावसाचे दिवस आहेत आणि तुम्ही पण तसंच करा कारण पाणी आपल्याकडे खरंच खूप घाण आलेलं आहे आणि त्यामुळे पाणी उकळून घ्या. तर इकडे जानूला हवे होते कोबीची भजी, त्यामुळे ते पण मी बनवायसाठी घेतलेले आहेत. तीही रेसिपी मी तुम्हाला नीट बघा म्हणजे लक्षात येईल. कोबी उभा चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये कांदा एक चिरून घातलेला आहे आणि ज्यावेळी कोबी चिरतो ना तर तो हाताने ना कुस्करायचा. चांगला कुस्करल्यामुळे काय होतं ते एकजीव होतो. कांदा आणि कोबी चांगला कुस्करून धुवून स्वच्छ घ्यायचं, त्याच्यामध्ये बेसन घालायचं, चटणी आणि मीठ आणि ओवा एवढंच. खाण्याचा सोडा अजिबात घातलेला नाही आहे. आणि हे एकजीव करून ना थिक असं बनवायचं जसं आपण भज्याचं पीठ भिजवतो ना तसं. आणि मग भजी सोडायची. आणि मी इकडे भजी छोटी छोटी सोडलेली पण खेकडा भजीसारखी बघा, कांद्या भजीसारखीच दिसत आहेत. कोबीची भजी असं तुम्हाला वाटणारच नाही. आणि मस्त बाहेर मार्केटमध्ये भेटतात तशीच ही भजी होतात. मोठीही मी करू शकले असते पण कढई छोटी आहे म्हणून मी छोटे छोटेच टाकलेले आहेत. आणि खरं सांगते मस्तच भजी लागतात ही. अगदी मंचुरियन ज्यांना आवडते ना ते तर म्हणतील की ही सेम मंचुरियनसारखीच लागते भजी. इतकी छान आणि सुंदर टेस्ट येते ना कोबीच्या भज्यांची. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. रेसिपी अगदी सोपी साधी आहे. हे आलेत आणि ह्यांनी तोपर्यंत मला चिकन आणून दिलं आणि सगळं जेवण तयार होतं नाही ऑलरेडी. आणि हे चिकन आणलं तर करायचं काय, तर त्यांना म्हटलं की मी तर काय आता करणार नाही आहे, चांगलं ते शिजवून ठेवते आणि सकाळी मग बनवते डब्यासाठी. तर इकडे मी लागलंच भजी झालं म्हणजे करतच इकडे मी फोडून दिले कारण आमच्यात कोण मारकळी नाही आहे. म्हणजे असं नाही की बाबा माळ कोणाच्या गळ्यात नाही आहे, त्यामुळे चालते की बाबा म्हणजे हे जर त्याला ह्याला हात लागला तर चालतो. पण ज्यांच्या घरी माळ घालणारी म्हणजे माळकरी लोक आहेत त्यांना तर नाही चालत. त्यामुळे त्यांची भांडी वगैरे सगळे सेपरेट असतात. तर आपल्याकडे काय असं नाही आहे अजून, त्यामुळे आपल्यात चालतं. तर इकडे दरड कुठे तर कोसळली होती आणि ती बघायला मला बोलवलं होतं आणि मस्त असं जेवण तयार झालं आणि ताटं बनली होती. तर तुम्हीही या जेवायला. तर इथंच व्हिडिओचं एंड करते. तर चला भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.